कमी पडत असतील त्याचा पाठपुरावा करून आम्ही राज्य शासनाकडून आरोग्य मंत्र्यांकडून ते आम्ही खाली पोहोचवण्याचा प्रयत्न करूच। तालुक्यामध्ये गोंडरवाडी सारख्या ठिकाणी असू द्या, सह्याद्री नगर सारखा पट्टा असू द्या, तिकडे बामनोली सारखा असू द्या, अतिदुर्गम भाग आपला आहे। 108 ला मला वाटतं 2 तासानंतर 3 तासानंतर येऊ शकत नाही आणि येईल याची शाश्वती नाही। अशा परिस्थितीमध्ये इथली आरोग्य व्यवस्था बदलणं गरजेचे आहे आणि याच्यावरती प्रामुख्याने या आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश तोच आहे की इथल्या आरोग्याच्या बाबतीत पहिला आम्ही पाऊल उचललेला आहे आणि त्याच्या बाबतीत आम्ही 108 ची ॲम्ब्युलन्स व्यवस्था आम्ही स्वतः करू, परंतु ते स्वीकारत असतील तर ते करतील, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने ती देणार आहोत। आज या ठिकाणी आम्ही घोषणा करतोय। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आज तालुक्यातला सगळा तरुण वर्ग संपूर्णपणे 12वी 10वीचं शिक्षण झालं, कॉलेज झालं की तो मुंबई सारख्या ठिकाणी जातोय। आम्ही ज्या पद्धतीनं हा दौरा केला त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की दुग्ध विषय पूर्ण संपून गेलेला आहे। या ठिकाणी दूध संगम होता, या ठिकाणी असणारा आपल्या विद्यार्थ्यांना तरुणांना रोजगाराची संधी होती ती पूर्णपणे संपुष्टात आलेली आहे आणि आज अशा परिस्थितीमध्ये इथला तरुण गेले 25 वर्ष आम्ही पूर्वी इथून आम्ही गेलेलो होतो, आज येऊन पाहतोय तर ती सेम आहे, तीच पद्धत आहेच, ती परिस्थिती आज तशीच आहे। प्रत्येक शिकलेला मुलगा नोकरीसाठी मुंबईला जातोय। एक तालुक्याचं विजन घेऊन एक तालुक्याला या तालुक्याचा सुपुत्र म्हणून पर्यटनाच्या बाबतीत असू द्या, आम्ही त्या ठिकाणी सह्याद्री नगर वगैरे या परिसरामध्ये धुंद धबधबा असेल इतर ते आम्ही स्वतः त्या तिथं ज्या ज्या पद्धतीनं आमच्या पद्धतीनं जे होत आहे ते आम्ही करतच आहोत, परंतु शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही त्या पद्धतीची पर्यटनाची चालना देण्याचं काम आम्ही सुरुवात केलेली आहे। शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या आणि रोजगार असू द्या, या बाबतीत तालुका कसा स्वयंभू होईल, स्वतःच्या पायावरती कसे इथं मुलं उभे राहतील, 15 आणि 10,000 आणि 20,000च्या नोकरीसाठी माझ्या तालुक्यातला बांधव कुठेही फरफटत नाही गेला पाहिजे आणि शेतीविषयक असू द्या, या सगळ्याच्या मूलभूत गोष्टी आहेत, यावरती फोकस करून आम्ही यापुढे वाटचाल ही तालुक्याच्या विजनची घेऊन आम्ही जाणार आहोत आणि यामध्ये तुमच्या सगळ्यांची आम्हाला, तालुक्यातल्या सर्व तरुणांची आम्हाला या ठिकाणी साथ लाभावी असं आम्ही जाहीर आवाहन करतो।